एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। मनीष सिसोदिया यांना आता अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। सुप्रीम कोर्टाने सिसोदियांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। 17 महिन्यानंतर आता मनीष सिसोदिया हे कारागृहाबाहेर येणार आहेत। ईडी खटला चालवण्यात उशीर करत असल्याने सुप्रीम कोर्टाने सिसोदियांना जामीन मंजूर केलाय। 10 लाखांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, अखेर 17 महिन्यानंतर सिसोदियांना जामीन मिळालाय, मोठा दिलासा आहे त्यांना, काय नेमकी माहिती? अजिंक्य, नक्कीच मनीष सिसोदियांसाठी हा मोठा दिलासा आहे, कारण दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदियांना अटक करण्यात आली होती आणि जवळपास 17 महिने ते कारागृहात होते। आता त्यांनी सुनावणी दरम्यान अनेक वेगवेगळे अर्ज दाखल केले होते विविध डॉक्युमेंट्स तपासण्यासाठी, आणि त्यावरून ईडीने असा युक्तिवाद केला की त्यांनी दाखल केलेल्या अर्जांचा निपटारा करायला वेळ लागतोय आणि म्हणून ट्रायल डिले होते। तर त्यावर सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळला। ते म्हणाले की स्पीडी ट्रायल हा अधिकार आहे, लवकरात लवकर त्यावरती ट्रायल झाली पाहिजे आणि ट्रायल इतक्या मोठ्या प्रमाणावर जर डिले होत असेल तर मग आरोपीला जामीन दिला गेला पाहिजे, आणि मग सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन मंजूर केलेला आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।